इकडे. मगाशी असं का बोललीस तू तिच्याशी? आई ती बाई हीच होती. म्हणजे कोण? ती बाबांबरोबर रेस्टॉरंटमध्ये होती ना, ती बाई हीच होती. शनाया, बघ म्हणजे मी बरोबर बोलले की नाही? ते कामासाठी गेले होते, मीटिंग होती त्यांची. आई कसली मीटिंग आणि हिचा काय संबंध? हिने फक्त बाबांचं नाव सुचवलंय ना, मग ही बाबांबरोबर का फिरत होती? पिहू, काय बोलतेस तू? फिरत होती याचा अर्थ तरी कळतो का तुला? आई सॉरी, पण मला याचा अर्थ चांगलाच कळतो आणि म्हणूनच बोलतेय मी. आणि मी परत तेच सांगते, मी जे बघितलं ते मला अजिबात आवडलं नाही. पिहू, एक नंबरची संशयी झाली आहेस तू. कुणी आपल्यासाठी काही चांगलं करत असेल ना, तरी आपल्याला असं वाटतं की समोरच्याचा ह्यात काहीतरी स्वार्थ असेल. पण असं नसतं बाळा. अशी ही चांगली माणसं असतात जगात, शनायासारखी, जी निस्वार्थ हेतूने आपल्याला जीव लावतात. तुझं म्हणणं खरं असेल तर ठीकच आहे, पण तसं नसेल तर? खरंच हिच्या मनात काही स्वार्थ असेल तर? तुझी घरातली सगळी माणसं छान आहेत अविनाश. हा खूप गोड आहेत. बरं मी येऊ? हा जा. हा? हा अगं म्हणजे मलाच टेन्शन येतंय. JK सर वाट बघत असतील ना, राग नको यायला ना म्हणून. हो मी जाते, पण मी उद्या परत येणार. आपल्याला साईटवर जायचं. आपल्याला म्हणजे तू पण येणार आहेस? आता जिथे तू तिथे मी. हसते मी. अरे, गंमत केली मी तुझी. हा. मी साईटवर जात असते, आता उद्या तुलाही घेऊन जावं लागेल ना साईट दाखवायला, म्हणून येणार आहे मी. तुला किती नको असलं तरी, कळलं ना? तसं नाहीये. उद्या येते मी तुला पिक करायला. बाय. मी तयार आहे. जाऊ ना? गाडी आली. बाय. एक वादळ गेलं. आता वादळापूर्वीची शांतता काय म्हणते ते बघूया. गेली का तुमची मैत्रीण? माझ्या एकट्याची मैत्रीण थोडीच आहे, तुझी नाही आहे का? एका गोष्टीवरून चिडले मी तुमच्यावर. वाटलंच होतं मला. तुला माहिती, मी तिला म्हणालो होतो मला घरी सोडायला यायची काही गरज नाहीये. ती म्हणाली पावसा मला पाण्यात. कॉन्ट्रॅक्ट मिळालंय अविनाश, आणि ही आनंदाची बातमी मला राघव भाऊजींनी सांगितली. तुम्ही स्वतःहून फोन करून सांगितलं असतं तर किती किती बरं वाटलं असतं मला. अगं बघ करून मस्का मारू नका मला तुम्ही. पूर्ण दिवस तुमच्या फोनची वाट बघत होती की आत्ता फोन येईल, नंतर फोन येईल. देवीकडे प्रार्थना करत होते की यांना ते काम मिळू दे, यांना ते कॉन्ट्रॅक्ट मिळू दे. तेच विचार होते माझ्या डोक्यात. आणि मला ही आनंदाची बातमी कोणी सांगावी तर राघव भाऊजींनी. तेही मी त्यांना फोन केला ना तेव्हा कळलं मला. मला का नाही फोन केलास तू? तुमचा फोन लागला नाही. हा एक्झॅक्टली. माझा फोन लागला नव्हता. मनात हा नाही विचार आला का फोन लागत नाहीये. माझा फोन लागला नाही कारण फोन फुटला. माझा फुटला. काय? माहिती होतं हे तुला? नव्हतं माहिती, बरोबर ना? तो मी आता येताना दुरुस्त करून आणलाय. तुलाच काय, जगात कोणालाच फोन नव्हतं करू शकत मी, कारण फोन फुटला होता माझा. सॉरी सॉरी सॉरी. नाही काय सॉरी बिरी नकोय मला. तुझं काय, तुझी सवय आहे ती. नुसतं काय बंदुकीत गोळ्या लोड करायला धाड 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 मारत सुटायचं आपलं. सॉरी ना, ही मला माहित नव्हतं ना. मी उगीच चिडले तुमच्यावर. खरंच सॉरी. गंमत केली. अहो पण हे सगळे गिफ्ट्स एवढे आणायचेच कशाला तिने? म्हणजे मला खूपच ऑकवर्ड वाटत होतं. म्हणजे ठीक आहे प्रेमाने आणलं तिने सगळ्यांसाठी, पण तरी कशाला? तुम्ही तिला कशाला आणू दिलं ते सगळं? काय ना, तुला वाटतंय मी तिला सांगेन की हे सगळे गिफ्ट्स आपण घेऊ? ती तिची अगं शनाया आहे ती. आपण कधीपासून ओळखतो तिला. ऐकेल ती शनाया कुठली?
मी तिला सांगतोय की बाई मला जाऊ दे घरी, पावसाळी वातावरण आहे, घरी पोचलं पाहिजे, अनु वाट बघत असेल, आई वाट बघत असेल, मला निघू दे, मला निघू दे. एखाद्याला खरं वाटेल हे तुमचं बोलणं. तुला खोटं वाटतंय ना? नको बोलू आपण. अहो काय गंमत केली मी. हे काय घड्याळ उशाशी घेऊन झोपणार असता, सिद्ध होतं का त्याने? ठेवा किमान ते. अहो हम्म. एक विचारायचं होतं, म्हणजे गैरसमज करून घेऊ नका तुम्ही. प्रस्तावना पुरे. आज दिवसभर तुम्ही तिच्याच सोबत होता का? शनाया हो. नाही खरं तर. हा. म्हणजे बघ, सकाळी तर मी ते ह्याला गेलो होतो ना, ते कॉन्ट्रॅक्टचं करायला गेलो होतो. दुपारनंतर मी तिच्या बरोबर होतो. म्हणजे दुपार नंतर हीच होती का तुमच्या सोबत? काय एवढं खोदून खोदून विचारतेस तू? काय विचारायचं? स्पष्ट विचार ना मला. पिहूनी तुम्हाला एका बाई सोबत रेस्टॉरंट मध्ये पाहिलं. एक घास प्लीज, माझ्यासाठी प्लीज. फक्त तुझ्यासाठी खाते. दॅट्स लाईक माय वाईफ. बेबी, तू असं का करतोस रे? मी तुला किती वेळा सांगितलंय, माझी वाट बघत बसू नकोस. घरी आलं की जेवून घ्यायचं ना तू. मी तुला किती वेळा सांगितलंय की तुझ्याशिवाय मला जेवण जात नाही. मग एनिवे, आपली मेड मला सांगत होती की तू दिवसभर घरी नव्हतीस. कुठे गेली होतीस? म्हणजे साईटवर वगैरे? हो, मी साईटवर गेले होते. अविनाश पाटकर बरोबर गेले होते. त्या जुराळाबरोबर कशाला जायचं? बेबी, अरे असं का बोलतोयस तू? त्याला पहिल्यांदा एवढं मोठं प्रोजेक्ट मिळाले, त्याला समजून सांगायला नको का? खूपच कन्सर्न आहे तुला त्याच्या बाबतीत. ऑब्व्हियसली असणार ना. आफ्टर ऑल ही इज माय ओल्ड फ्रेंड. आणि तुला माहितीये का, बिचाऱ्याकडे पैसे नाहीयेत रे, म्हणून मी त्याला मदत करते. आणि मित्राला मदत केली पाहिजे ना. हो, मग मित्राला मदत करायला पाहिजे ना, करायलाच पाहिजे. खरं. पण मध्ये मध्ये थोडं नवऱ्याकडेही लक्ष दिलं तर बरं होईल. माझं पूर्ण लक्ष तुझ्यावरच आहे.